नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर कालची जी काही बैठक झालेली आहे, 27 मे 2025 रोजी एक बैठक मंत्रिमंडळाची पार पडलेली आहे आणि त्याच बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे शेतीच्या वाटपासाठी जे काही पत्राची दस्त नोंदणीसाठी नोंदणी शुल्क लागत असतो, तो एकदम माफ करण्यात आलेला आहे. नेमकी ती काय आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. शेतजमिनीच्या वाटपाच्या दस्तावर आकारण्यात येणारा नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये म्हणजे 27 मे 2025 रोजीच्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि त्या बैठकीसाठी दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री काही उपस्थित होते. त्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 नुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेतजमिनीच्या वाटपपत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाममात्र आहे, मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत कुठलीही सवलत दिली जात नव्हती. मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्ताची नोंदणी करत नव्हते आणि यामुळेच काय होतं तर नोंदणी न केल्यामुळे भविष्यामध्ये जे काही शेतजमिनीचे वाद असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि त्याच्या कुटुंबियामध्ये विनाकारण त्रास सहन त्यांना करावा लागत होता. त्यामुळे अशा दस्तांची नोंदणी शुल्क माफ करण्याचा जे काही निर्णय शासनाने या कालच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बाब ठरला आहे. यामुळे काय होणार आहे तर शेतकऱ्यांना वाटपपत्राची नोंदणी सहजपणे करून घेता येणार आहे आणि या निर्णयामुळे शासनाच्या जे काही महसूल दर असेल तर त्याच्यामध्ये दरवर्षी 30 ते 40 कोटी रुपयांची घट होऊ शकणार आहे. तरी हा शासनाने निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याकारणानं हा निर्णय घेतलेला आहे. मात्र ह्याच्यामुळून काय होणार आहे की शेतीसाठी जी काही वाटपपत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकार यांनी घेतलेला आहे. हा निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे. अशा पद्धतीचं शेतकऱ्यांकडून सुद्धा कौतुक केले जात आहे. तर अशा पद्धतीचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तो आपण माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. असेच नवीन-नवीन माहिती आल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.